मेष राशीच्या युवा जातकांसाठी हा आठवडा काहीसा गोंधळलेला असू शकतो. आपल्या मनातील अस्थिरतेमुळे नातेसंबंधात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समजूतदारपणा दाखवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न मेष राशीच्या युवांनी ह्या आठवड्यात करणं आवश्यक आहे. विवाहित जोडप्यांनी एकमेकांना समजून घेतल्यास लहान सहान वाद निर्माण होणार नाहीत आणि तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास सहकार्य मिळेल. करिअरच्या दृष्टीने कमी गुंतवणुकीत चांगला लाभ मिळण्याची शक्यता मेष राशीच्या युवांच्या ह्या आठवड्याच्या कालावधीमध्ये होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशीचे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्या वरिष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा शांततापूर्ण जाणार असून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. नियमित औषधोपचार करा. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि शक्य असेल तेवढी विश्रांती घ्या. स्वतःला धार्मिक कार्यामध्ये आपण व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. मेष राशीचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा तितकासा अनुकूल असणार नाही. आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि एखादा छोटासा आनंददायी प्रवास देखील तुम्ही कराल. प्रवासाच्या दरम्यान मात्र आपल्या आरोग्याची आणि आपल्याजवळ असलेल्या सामानाची योग्य ती काळजी घ्या. जे मेष राशीचे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकरता हा आठवडा मध्यम फलदायक असणार असून विचारपूर्वक गुंतवणूक करा. गुंतवणुकी संदर्भात कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागार आहेत त्यांचा नक्की सल्ला घ्या. घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पुढचं पाऊल उचला. जे मेष राशीचे शिक्षक आहेत त्यांच्याकरता हा आठवडा व्यस्त असणार असून विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळणार आहे. तुमच्या ज्ञानाचा आदर केला जाईल. नवीन शैक्षणिक पद्धती शिकण्याची तुम्हाला संधी देखील या आठवड्यात मिळणार आहे. जे मेष राशीचे लेखक व कलाकार आहेत त्यांच्याकरता हा आठवडा सर्जनशीलतेने परिपूर्ण असणार असून तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा देखील होईल आणि नवीन संधी देखील तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. जे मेष राशीचे आरोग्यसेवक आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर असतील, नर्सेस असतील किंवा अन्य आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करणारे मेष राशीचे जातक, त्यांच्यासाठी हा आठवडा काहीसा तणावाचा असू शकतो. कामाचा दबाव वाढलेला असेल, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी तुम्ही सर्वप्रथम घेणं गरजेचं आहे. सहकाऱ्यांचं तुम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य या आठवड्यात मिळणार आहे. जे मेष राशीचे शेतकरी आहेत त्या शेतकरी जातकांसाठी हा आठवडा थोडासा त्रासदायक असू शकतो. नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तेव्हा धीर धरा, संयम ठेवा आणि योग्य उपाययोजना करा, ज्यामुळे तुम्हाला मिळणारं उत्पन्न आहे ते अधिक वाढेल आणि तुमचं कमीत कमी नुकसान होईल. जे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे मेष राशीचे जातक आहेत त्यांच्याकरिता हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी उत्तम असून नवीन ॲप्स आणि गॅजेटमध्ये ह्या आठवड्यात तुम्ही उत्तम रुची दाखवाल. कायदा आणि न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी, कायदेशीर बाबींमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार असून तुमची प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि यश मिळण्याची शक्यता आहे. शोधक व वैज्ञानिक मेष राशीचे जे जातक आहेत त्यांच्याकरता हा आठवडा नवीन निष्कर्ष आणि प्रगती घेऊन येणार आहे. आपले संशोधन कार्य पुढे जाणार असून त्याला चांगली प्रसिद्धी या आठवड्यात मिळणार आहेत. जे मेष राशीचे जातक सामाजिक कार्यात काम करतात, सामाजिक क्षेत्रात कार्य करतात त्यांच्याकरता हा आठवडा काहीतरी चांगले घेऊन येणार असून तुम्हाला चांगला प्रेरणादायक असा ठरणार आहे. तुमच्या कार्यामुळे लोकांच्या जीवनात चांगले व सकारात्मक बदल घडणार आहेत, त्याची प्रचिती या आठवड्यात तुम्हाला येईल. जे मेष राशीचे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या आठवड्यात शिक्षणापासून थोडे विचलित झालेले पाहायला मिळेल, परंतु आपली एकाग्रता कमी होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. कुटुंबातील कार्यक्रमांमुळे तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ शकतो, तेव्हा वेळेचा सदुपयोग करून एकांतात अभ्यास करणे आवश्यक आहे.
मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या जाणवू शकतात. विशेषतः मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या. मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ रंग आहे लाल आणि केशरी. शुभवार आहे मंगळवार आणि रविवार. मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 28 आणि 31 जुलै. आणि मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय रोज नियमितपणे 27 वेळेला ओम भौमाय नमः या मंत्राचा जप करा.